नमस्कार, मैं सौरभ राठौड़। आप देख रहे हैं शेयर की खबरें। इस वक्त मैं मौजूद हूँ उत्तनपाली प्रभाग क्रमांक 24 में, जहां पर आज शिवसेना के तीनों उम्मीदवारों से हमने बातचीत की और यहां के विकास को लेकर भी बातचीत की। और साथ ही में प्रभाग क्रमांक 24 में जयराम मोहिसे भी मौजूद थे, उनसे भी हमने बात की कि आने वाले समय में इस प्रभाग क्रमांक 24 की वो किस तरह से विकास कार्य करते हैं। आइए जानते हैं उन्होंने क्या कहा है। सर, प्रभाग क्रमांक 24 मध्ये आत्तापर्यंत कोणकोणती विकास कामं केली गेलेली आहेत आणि यापुढे कोणती विकास कामं करण्यात येणार आहेत? विकास कामाचं जर बोलायला गेलो तर आमचा हा परिसर जो आहे ना, मच्छीमार समाज आणि शेतकरी समाज जास्त मोठ्या प्रमाणात आहे आणि मासलीवर व्यापारी मासली खरेदी करणे, मासलीची विक्री करणे याच्यावर अवलंबून असणारे पण भरपूर लोक आहेत। तर सांगायला गेलो तर इथे आपल्याला शासनाच्या यावर अवलंबून न राहता स्वकष्टाने कमावणारी लोक इथे असल्याने त्यांच्या लागणाऱ्या गरजा त्याची कामं जास्त असल्यामुळे आम्हाला महापालिकांकडून कमी आणि राज्यातून आणि केंद्रातून कामं जास्त करावी लागतात। त्यामुळे समुद्रामध्ये लागणाऱ्या जेट्या असो, त्यांना लागणारे बंधारे, गावामध्ये लाटांनी समुद्राने घरं धुपून जातात त्यासाठी धूप प्रतिबंधक बंधारे, अशी बरीच मोठमोठी कामं होत आहेत आणि विकासाची कामं भरपूर केलेली आहेत। मच्छीमार समाजाला मासेमारीपासून जी लोक अडचणी आहेत त्या सर्व कामाचा आम्ही विकास इथे आपल्या प्रभागामध्ये केलेला आहे। सर, काही दिवसांआधीच भारतीय जनता पार्टीचे मत्स्य विभाग मंत्री नितेश राणे इथे आलेले होते आणि त्यांनी इकडल्या मच्छीमारांना असं सांगितलं की जर तुम्ही वोट बीजेपीला केला तरच जे आहे तुमची कामं आम्ही करू। तर यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? ते ऐकलं आम्ही, म्हणजे कोणातरी माध्यम तुमच्या प्रसार माध्यमातूनच ऐकलं, आम्ही नव्हतो तिथे। परंतु आम्हाला सांगण्यात आलं की लोकांना सांगितले का अगर बीजेपीला जर तुम्ही जिंकून आणलं तर आम्ही कामं करू। तर ह्या प्रकारचं हे बोलणं मंत्र्यांना एक शोभा देत नाही आणि ते मंत्री एकदा निवडून आल्यानंतर ते पूर्ण महाराष्ट्राचे मंत्री असतात। तर अशी भाषा करणं म्हणजे एक लोकांना धमकी किंवा लालच असंच म्हणावं लागेल। त्यांच्या शब्दाचा आम्ही निषेध करतोय। सर, काय सांगाल, प्रभाग क्रमांक 24 मध्ये आपण शिवसेनेचे उमेदवार आहात, कशा प्रकारचे आहे 24 नंबर मधील लोकांचा आपल्याला सपोर्ट आहे? प्रभाग क्रमांक 24मध्ये या अगोदर आमच्या शर्मिला बगाजी, एलन जॉर्जी गोविंद आणि एलायस बांडे हे 3 नगरसेवक होते आणि या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी भरपूर अशी कामं केलेली आहेत। विशेष करून शर्मिला गंडोली, हेलन मॅडम, एलायस बांड्या, आणि त्या कामामध्ये गटारं, रस्ते, कॉन्क्रीट गल्ल्या, त्याचप्रमाणे समाज मंदिरं, पूल आणि नवीन शालागृह असे भरपूर कामं केलेले आहेत आणि लोकांची तर भरपूर कामं, नल कनेक्शन आणि सार्वजनिक कामं भरपूर केलेली आहेत। प्रभाग क्रमांक 24 हा गिल्बर्ट शेट यांच्या आधिपत्याखाली प्रभाग असल्यामुळे आम्ही त्यावेळेला मोठ्या मार्जिनने निवडून राहतो आणि आम्हाला विश्वास वाटतो की यावेळेला सुद्धा आम्ही मोठ्या फरकाने निवडून येऊ। मॅडम, प्रभाग क्रमांक 24 मध्ये तुम्ही कित्येक वर्ष झाले विकास कामं करत आलेले आहात, पुन्हा एकदा तुम्ही उमेदवारीमध्ये लढत आहात आणि यापुढे तुम्ही महिलांसाठी कशा प्रकारे काम करणार आहात? मी शर्मिला विन्सन बगाजी गंडोली, प्रभाग क्रमांक 24 ब मधून उमेदवारीसाठी उभे आहे। सर्वप्रथम मी आभार मानते आमचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांचे आणि आठवण करते आमचे माजी आमदार गिल्बर्ट शेट मेंडोन्सा यांच्या, स्वर्गवासी झालेले आहेत, पण त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला उमेदवारी मिळाली आहे। मला आशा आहे की मी एवढ्या वर्षामध्ये जी विकास कामं केलेली आहेत ती जनतेसमोर आलेली आहेत आणि त्याचं भरघोस असं आम्हाला प्रतिसाद, आम्हाला सहकार्य किंवा भरघोस असं आम्हाला हे मिळत आहे। म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर उत्स्फूर्त साथ मिळत आहे, त्याच्याबद्दल आम्ही पहिल्या प्रथम धन्यवाद देत आहोत। आपल्या प्रश्नाद्वारे मी सांगू इच्छिते की महिलांसाठी इथे मोठ्या प्रमाणात बचत गट तयार झालेले आहेत महापालिकेतर्फे आणि त्यांना विविध सुविधा इथे दिल्या जात आहेत। त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात इथे विधवा महिलासुद्धा आहेत, त्यांना बऱ्याच वर्षापासून आपण महापालिकेतर्फे विधवा पेन्शन योजना चालू आहे। त्याचप्रमाणे मुलांसाठी त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी त्यांना फी माफी दिलेली आहे। त्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देत आहेत। त्याचप्रमाणे दिव्यांग मुलं आहेत, त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात आपण महापालिकेतर्फे विविध योजना राबवल्या जात आहेत। त्यांना स्टॉल देणं, त्यांना कर्ज देणं किंवा त्यांच्यासाठी प्रत्येक वर्षासाठी त्यांच्यासाठी विविध योजना राबवणं हे आपल्यामार्फत वर्षानुवर्ष चालत आलेले आहेत आणि हे सगळे संघटना किंवा वेगवेगळे बचत गट आपल्याला जोडलेले आहेत आणि त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला ह्याद्वारे मिळत आहेत।
अजूनपर्यंत उत्तन परिसरामध्ये खूप काही विकास कामं झालेली नाही आहे, तर तुम्हाला काय वाटतं यापुढे अजून कोणती विकास कामं आहेत जी उत्तन परिसरामध्ये झाली पाहिजे? हां, महत्त्वाचं म्हणजे आपण सांगितलेलंच आहे आमच्या उमेदवाराने, की इथे जास्त मोठ्या प्रमाणात कोळी लोकं, म्हणजे कोळी लोकं, शेतकरी लोकं राहतो. परंतु हा परिसर जो आहे आमच्या ह्याच्यातला उत्तन परिसर हा जास्तीत जास्त परिसर किंवा जास्तीत जास्त घरं ही सरकारी जागेवर वसलेली आहेत. कारण कोळी लोकांची गावठण आहेत. परंतु इथे गावठणाचा दर्जा दिला जावा. त्याचप्रमाणे इथे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असा CTS सर्वेचा प्रश्न आहे. तो आम्ही मार्गी लावण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे आणि तो वेगळ्या म्हणजे लास्ट स्टेजला आहे. ते पण आपण लवकरच करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या योजनाद्वारे आमच्या मच्छीमार बांधवांना त्याचा फायदा व्हावा, शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा. कारण शेतकरी बंधू जरी कमी असले तरी परंतु त्यांचा पारंपरिक व्यवसाय कायमस्वरूपी इथे राहावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोतच. त्याचप्रमाणे हा एक निसर्गरम्य असा परिसर आहे. त्यासाठी आपण मागील 2 वर्षापासून बघितलेलंच असेल की इथे मेट्रो कारशेडसाठी आपण एक मेट्रो कारशेड आलेला होता. परंतु आमच्या गावकऱ्यांनी एकत्रितपणे त्याचा लढा दिल्यामुळे तो मेट्रो कारशेड रद्द केलेला आहे. तर अशा वेगवेगळ्या योजना, वेगवेगळ्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होऊन जे निसर्ग राखला कसा जाईल आणि आमचा हा परिसर कसा राखला जाईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू. धन्यवाद. मॅडम, प्रभाग क्रमांक 24 मध्ये तुम्हाला लोकांचा कशा प्रकारे सपोर्ट भेटत आहे? पहिल्या प्रथम माझं नाव फ्रीडा बर्नट डिमोलो. ह्याच्या अगोदर माझे पती 2 वेळा निवडून आलेले. मी त्यांच्याच खांद्याला खांदा लावून म्हणजे काम करण्याचा प्रयत्न करीन आणि महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या मी जर निवडून आल्यानंतर महासभेत मांडीन आणि प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून आणि पूर्ण पक्षाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन अशी आशा देते. जयराम मेसेजी, तुम्ही आधी प्रभाग क्रमांक 17चे प्रभारी होता, आता प्रभाग क्रमांक 24चे प्रभारी झाले आहात. उत्तन परिसरामध्ये कशा प्रकारे जे तुम्ही विकास कामं करणार आहात यापुढे? आदरणीय प्रताप सरनाईक साहेब परिवहन मंत्री तथा पालकमंत्री यांच्या आदेशानुसार मी सुरुवातीला प्रभाग 17मध्ये प्रभारी होतो. तिथल्या कामावरती सरनाईक साहेब खुश झाले. त्यानंतर त्यांनी मला 2 नंबर प्रभागची जबाबदारी दिली आणि आत्ता काहीच दिवस झालेले, अगदी 8 दिवस झालेले. 8 दिवसापूर्वी मला प्रभाग नंबर 24ची जबाबदारी दिली. इलेक्शनचा काळ फार कमी राहिलेला आहे, पण कमी काळामध्ये ते सुंदर असं काम चालू आहे. तीनही उमेदवाराचं एकमेकांबद्दल अतिशय चांगलं कॉन्टॅक्ट आहेत, एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून कामं करतात. कुठल्याही प्रकारचा इथे म्हणजे असा दुजाभाव वगैरे नाही आहेत. एकमेकांना सगळे अगदी एकमेकांचे नातेवाईक असल्यासारखे सोबत घेऊन चालतात. आणि कामाचं जर म्हणाल तर बर्नट डिमोलो साहेब हे इथे 10 वर्ष नगरसेवक होते आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खूप काही कामं त्यांनी इथे केलेली आहेत. आणि त्यामुळे त्या कामांचा कामांचा भाग बागून इथले मतदार सुज्ञ आहेत. मतदार समजतात की ही काम करणारी व्यक्ती आहेत. आता जे उमेदवार आहेत ते काम करणारे आहेत. आणि यापुढे आता तर आमच्या पक्षामध्ये उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, खासदार नरेश म्हस्के जे आहेत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब आहेत. या सगळ्यांचा निधी आणून या गावाचा विकास करणं हेच या तिन्ही नगरसेवकांचं ध्येय आहे. आणि यापुढे या गावचा विकास चांगल्या पद्धतीने केल्याशिवाय करणार आहेत असं या सगळ्या नगरसेवकांनी मनाची ठाम केलेलं आहे. सर, उत्तन भाग हा जो आहे ग्रामीण भाग आहे. इथे काही शेतकरी आहेत, मच्छीमार आहेत, त्यांना खूप साऱ्या समस्या आहेत, पण त्यांच्या समस्यांचं निवारण जे आहे अजूनपर्यंत कोणी केलेलं नाही आहे. तुम्ही इकडले प्रभारी बनलात, त्यांच्या समस्यांवर तुम्ही कसं निवारण देणार आहात? बघा, इथल्या जनतेला मतदारांच्या समस्या आहेत ही गोष्ट मान्य आहे, परंतु जास्तीत जास्त समस्या शिवसेनेनेच येथील समस्या सोडवलेल्या आहेत. आम्ही अनेक वेळा आमच्या शिवसेनेच्या नेत्यांबरोबर, खासदारांबरोबर, आमदारांबरोबर इकडे आलेलो आहेत. अनेक गोष्टींचं उद्घाटनही केलेले आहेत, कामं पूर्णत्वासुद्धा गेलेले आहेत. आणि यापुढेही मी आत्ताच सांगितलं की आता पूर्ण चॅनल आमचा शिवसेनेचा आहे. त्यामुळे आम्हाला इथे निधीचा किंवा कुठल्या गोष्टीचं काही कमी पडणार नाही. आणि या विभागाचा विकास करून एक आदर्श विभाग म्हणून हा नक्कीच आम्ही नावलौकिकास आणल्याशिवाय राहणार नाही.